यंदा 341व्या या पालखी सोहळ्याच्या दिंडीच्या निमित्ताने आज पुणे शहरामध्ये काल संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आपल्या पवित्र पुणे शहरामध्ये आगमन झालेलं आहे। उद्या त्यांचं या पुणे शहरातून निरोप होणार आहे। गेली कित्येक वर्षापासून आम्ही मुश्ताक पटेल माझं मुस्लिम वक्फ वेलफेअर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी श्री समर्थ व्यामंदिर, पूर्वी अशी परिस्थिती होती की हे लोक मागे जे वरांडा आहे त्या ठिकाणी तंबू मारून हे राहायचे पावसामध्ये, चिखलामध्ये, पण त्यांनी त्याची तमा न बाळगता गेले कित्येक, आता त्यांच्या आशीर्वादाने गेली 2 प्रासादिक दिंडी श्री क्षेत्र देहू जगद्गुरू तुकाराम महाराजचा पालखी सोहळा 341 वर्षात पदार्पण करताना आमचा आजचा म्हणजे कालचा मुक्काम समर्थ व्यायामशाळा या ठिकाणी झाला। मुस्ताकभाई पटेल एवढी मोठी वारकऱ्यांची सेवा करतात। जवळजवळ आता मीच मुस्ताकभाई आम्ही संघच या ठिकाणीच 40 वर्ष काढले। आता मुस्ताकभाईंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही पावसात गाळात तंबू मारून राहिलो आणि परमेश्वराच्या कृपेने, तुकोबारायाच्या कृपेने या ठिकाणी ही वास्तू आज यांच्या प्रयत्नातून झालेली आहे। मुस्ताकभाई पटेल यांच्या प्रयत्नातून ही वास्तू झालेली आहे आणि या वास्तूमुळं आमच्या जवळजवळ माझ्या दिंडीमध्ये आता 200 वारकरी आहेत। त्या 200 वारकऱ्याची पूर्ण व्यवस्था 2 दिवस चहा, पाणी, नाश्ता, जेवण सगळं मुस्ताकभाई यांच्या सहकार्यातून, त्यांच्या मित्रपरिवार, खाली त्यांचा सगळा मित्रपरिवार आला होता, तर सगळ्यांच्या प्रयत्नातून आमची पूर्ण या ठिकाणी सोय होती। एक मला विशेष वाटतं की एक मुस्लिम माणूस आणि आम्ही हिंदू आहे, हिंदू मुस्लिम एकतेचं हे एक प्रतीक आहे आणि खरंच मुस्ताकभाई आजच नाही, आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आठवण्याला चहा होता, तर त्या मुस्ताकभाईची टपरीसमोर आम्ही जाऊन चहा घ्यायचो आणि तेव्हापासून आमची ओळख, तेव्हापासून त्यांचे प्रयत्न आहेत आणि हे दरवर्षी फार निष्ठेने आणि सेवा करतात। आम्ही निगडीतून निघाले की समजतो आज संध्याकाळी गेलं की शिरखुर्मा खायला मिळणार, असं 40 वर्ष त्यांची आम्हाला सेवा आहे। आणि आता आम्ही या ठिकाणी आजचा मुक्काम आमचा आहे। उद्या सकाळी पहाटे 5 वाजता आमचं पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे। त्यासाठी आम्हाला भरपूर मुस्ताकभाई पटेल यांचं सहकार्य असतं आणि खरंच भगवंताच्या कृपेने कायम त्यांनी आम्हाला असंच सहकार्य करावे, आम्ही अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।